हाय, नमस्कार मित्रांनो. जवळजवळ 1 वर्षांनी स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळचे जवळजवळ 5:30 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता मी कुठे आहे. 1 वर्षानं टेबल स्टेशनवर. येस, मी पोचलो आहे केरला, भारताचा स्वर्ग किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात ना, हेवन ऑन द अर्थ. केरलाच्या शोरनूर जंक्शन लावलं आहे. ही आमची टूर आहे 7 दिवसांची. त्यामध्ये एक लग्नसुद्धा मी अटेंड करणार आहे. मला वाटतं आज एक पहिलं साऊथ इंडियन लग्न, केरला टाईपचं लग्न आम्ही अटेंड करणार. सो आपल्या मॅडम झोपल्यात अजून. हे आहे शोरनूर. आय थिंक मल्याळम लँग्वेजमध्ये लिहिलं आहे शोरनूर जंक्शन. तर जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि आरोही पण उठले आता. हाय करा आरोही. आरोही आता खूप बोलते, खूप म्हणजे खूपच, बाकी नाही. विचार, कसे आहात तुम्ही सगळे? बोल, कसे आहात तुम्ही सगळे? आहात तुम्ही सगळे? मी छान आहे. खूप बोलते. इथे बघा आमच्या आवी बेडचं जम्पिंग केलं तिने. जम्पिंग जपांग. हो ना आवी? आईला मजा आली जम्पिंगवर? तर आपण रेडी होऊ आणि आपलं पहिलं साऊथ इंडियन लग्न अटेंड करायला जाऊ. खरं तर इथून आय थिंक 15-20 मिनटाच्या अंतरावर आहे, पण खूप सकाळी आहे इकडे. म्हणजे खूप सकाळी लवकर लग्न करायची पद्धत आहे. म्हणजे आम्हाला 9ला बोलवलं आहे आणि 10:30 वाजता लग्न होऊन सगळे आपापल्या घरी जातील. बरं आहे, म्हणजे दिवसभर ॲक्च्युली त्या लग्नाची जी फॅमिली आहे ते त्यांच्या बाकीच्या कामासाठी बिझी होईल. ओके, चांगली पद्धत आहे. आपण पण सगळ्यांनी आजमावलं पाहिजे. बट डोंट वरी, आपण आता तयारी करू आणि निघू. काय आलं आरवीसारखी बाबा? काय झालं बाळा? ओके, चला आंघोळ करून आपण निघायचं. ओके. सो मित्रांनो, लग्नाला जायसाठी आपली तयारी झाली आहे. आरवी पण मस्त सजली आहे. आरवी सजली ना? ठीक आहे, चला आता आपण जिथं लग्न आहे त्या ठिकाणी आपण आता निघू. कुठलं हेरिटेज? गझिबो हेरिटेज साठी. ओके. हे बघ, शोरनूर जंक्शनच्या जस्ट ऑपोजिट हे आपलं हॉटेल. अरे कुठे चालली? कुठे चालली तू? तो मित्रांनो, आपण फायनली ऑटो भेटलेले आपल्याला गझिबो हेरिटेज. इथले ड्रायव्हर सुद्धा इंग्लिशमध्ये बोलतात. त्यांना इंग्लिशमध्ये कम्युनिकेट केलं तर हिंदी एवढं समजत नाही. आयदर लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश. सो आधी आपल्याला ऑटो भेटतो.
और विंटेज कार, विंटेज कार. तर आम्ही इथे पोचलो हॉलमध्ये आणि आले आले आम्हाला ब्रेकफास्टसाठी बसायला सांगितलं. असे आपल्याला प्लेट सर्व केले. अरे काय झालं नाही खात? ये ना पुढे सरक. वडा आहे तो, वडा खायचा आहे? ते जुन्यातले टाईपरायटर्स. हे बघ इथं नवीन नवऱ्या नवरीचं फोटो सेशन चालू आहे. अरे काय आहे हे? हे बघ, हे बघ यांचं नाक अंकलचं. हो, हे बघा नवीन नवरा नवरीचं फोटोशूट चालू आहे. इथे लग्नाआधीच नवरा नवरीचं शूट होतं. हे बघा ही सगळी फोटोग्राफरची टीम मस्त आहे. इकडे मस्त फाउंटन उडत आहे आणि इकडे आमच्या मॅडमचा कल्ला. मित्रांनो, गझिबो हेरिटेज नाव आहे की जे काही लग्न आहे त्या प्लेसचं. आणि खरं तर नावाप्रमाणेच आहे हेरिटेज, म्हणजे खूप जुन्या वस्तूंचा संग्रह इथे आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं, मस्त आहे. म्हणजे लग्न तर लोक अटेंड करतातच, पण बाकीच्या गोष्टी पण एन्जॉय करायला खूप मिळतात. व्हेरी गुड. मित्रांनो, गझिबो हेरिटेज हे नावाप्रमाणेच एक हेरिटेज होतं. खूप अशा दुर्मिळ वस्तूंचा संग्रह इथे आम्हाला पाहायला मिळाला. मग जुन्या बंदुका असो, जुन्या इस्त्री, टायपरायटर्स, तसेच ह्या जुन्या नवीन विंटेज कार्स ज्या खूप दुर्मिळ आहेत खरं तर आजकाल पाहायला मिळतात. हे सगळं पाहून आम्ही मुख्य लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश केला आणि तो नजाराही खरं तर डोळे दिपवून टाकणारा होता. हॉलमध्येही प्रामुख्याने खूप अशा वैविध्यपूर्ण असं दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आम्हाला पाहायला मिळाला. जसे की ह्या छोट्या छोट्या मूर्ती, हे जुन्या प्रकारचं म्युझिकचं एक उपकरण, हा असा खोटा खोटा जिराफ, ही सायकल छान आहे ना. मित्रांनो, हॉल पाहताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवत होती. खूप कलात्मक दृष्ट्या ह्या हॉलला सजवलं होतं आणि हॉल होताही भव्य दिव्य, जेणेकरून येणारे पाहुणे लग्नाव्यतिरिक्त आणखीही गोष्टी एन्जॉय करू शकतील. जसं आमची आरुवी आता एका हत्तीबरोबर फोटो सेशन करत आहे. आम्ही हॉलमध्ये पोहोचलो आणि थोड्या वेळाने अशा ह्या विधींना सुरुवात झाली. हे मुलीचे आई बाबा होते. जे त्यांच्या संस्कृतीमधल्या येणाऱ्या काही विधी पाडत होते आणि त्यांना तो गाईड करणारा, तिथला जो कोणी लग्न लावणारा पंडित असो, ब्राह्मण असो, तो जे पद्धतीने सांगत होता तसं ते त्याला फॉलो करत होते. हा विधी जवळजवळ अर्धा तास चालू होता.
कसं आहे ना, प्रत्येक संस्कृतीमध्ये त्याचं एक स्वतःचं वेगळेपण आहे. आता ह्या विधीमध्ये आम्हाला खरं तर काहीच कळत नव्हतं, पण बघण्यात एक वेगळीच मजा येत होती. तर अशा ह्या सगळ्या विधी चालू असताना कसली तरी लगबग सुरू झाली. नंतर लक्षात आलं ही लगबग होती नवरा आणि नवरीच्या स्वागताची. मुलीकडचे सर्व कुटुंबीय हॉलच्या गेटपाशी नवरा नवरीचं स्वागत करण्यासाठी चालले होते. मी आपल्या विशूला शोधत होतो. आणि फायनली मला माझी विशू दिसली. हे असं नवरा नवरीचं स्वागत परंपरागत वाद्यांनी करण्यात आलं. मुलीचे बाबा पुढे जाऊन नवरा नवरीचं स्वागत करत होते. हॉलच्या गेटपाशी बऱ्याच अशा विधी पार पडल्यानंतर मुला मुलीची नंतर एंट्री झाली. ही अशी प्रत्येक जण काहीतरी घोषणा देत होते. आहू आहू, कदाचित शेअरअप करण्यासाठी देत असावे. हे बघू शकता, हे नवरा नवरीच्या पुढे अशी सजलेली वरात. हेच ते नऊ वधू आणि वर. किती खुश दिसत आहेत ना. प्रत्येक जण हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आतुर होता. प्रत्येक जण तो क्षण टिपत होता माझ्यासारखाच. आणि हा असा मित्रपरिवार आणि कुटुंबीय त्यांच्या मागे घोषणा देत चाललं होतं. आहू आहू. खूप खुश होते सगळे. बघू शकता किती आनंदाने सगळे हॉलमध्ये एंट्री करत होते. तर हे असे सगळे फायनली स्टेजवरती पोहोचले. आणि त्यानंतर सुरू झाल्या लग्नाचा विधी. पूर्ण परिवार
त्याच्या मध्ये काहीतरी होतं, त्याला प्रदक्षिणा घालत. हे मुलीचे आई वडील, मुलाचे आई वडील. सो मित्रांनो, असा एकमेकाला हार घालून प्रत्येकाने आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देऊन एकमेकांना हार घातले आणि हा विवाह सोहळा आनंदाने पार पडला. खरं तर मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो की मला हा पहिलं केरळा स्टाईल विवाह याचा साक्षीदार मला होता आला. किती खुश दिसत आहेत नवरा नवरी. असं वाटतच नाहीत की हे नवीन नवरा नवरी आहेत. जणू खूप दिवसाचे मित्र मैत्रिणी. आणि दोघांचे परिवारही किती खुश दिसत आहेत. खरंच असंच मला वाटतं प्रत्येकाने याचं अवलंबन करून फॉर्मॅलिटीज न पाळता असे कार्यक्रम व्हायला हवेत. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात. खूपच छान.
सो मित्रांनो, असा हा विवाह सोहळा अत्यंत आनंदमय वातावरणात खूप छान पद्धतीने पार पडला आणि हे नवरा नवरीने असे सर्वांचे आभार मानले. खरंच खूप मजा आली या पहिल्या वहिल्या केरळ स्टाईल विवाह सोहळा अटेंड करण्यात. मला वाटते प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यायला हवा आणि आमचं नशीब की आम्हाला केरळामध्ये प्रॉपर जाऊन हा आनंद घेता आला. लग्न सोहळा पार पडलेला आहे. खूप छान असं मॅरेज फंक्शन होतं. म्हणजे खूप उत्साही वाटले सगळे लोक. सो पार पडलेला आहे तो सोहळा आणि आता आपली लंचची वेळ झालेली आहे. सो आता आपण साऊथ इंडियन लग्नातलं लंच पाहूया कसं असतं. केळीच्या पानावरती एकदम सात्विक भोजन बघूया. सो मित्रांनो, हे आहे आपलं साऊथ इंडियन लग्नामधलं सात्विक भोजन. खूप सारे आयटम्स आहेत. अरे खुश झाली? अरे यू आर हॅपी? ताट सर्व झालेलं आहे. मित्रांनो, छान असं सात्विक साऊथ इंडियन लंच करून झालं आहे. खूप साऱ्या व्हरायटीज होत्या ज्या शक्यतो असतातच साऊथ इंडियन लंचमध्ये आणि विथ राईस. तर इज नो पुरी, नो चपाती, नथिंग. इथली लोक जास्त राईसलाच प्रिफर करतात. पण राईसबरोबर ज्या काही व्हरायटी होत्या त्या खाऊन मजा आली. तुम्ही पण एकदा साऊथ इंडियन भोजन ट्राय करू शकता. मुंबईत पण आहेत काय होतं आणि लग्नात न मिळालं तर सोने पे सुहागा. सो असं आपलं लंच झालेलं आहे. आता आपण ज्यांच्या निमंत्रणावरून ह्या लग्नाला आले ते प्रभा टीचरना आपण भेटू, त्यांचा निरोप घेऊ आणि आपण आपल्या हॉटेलमध्ये मित्रांनो. फायनली आम्ही केरला मॅरेज अटेंड करून आलेलो आहे. छान होतं. थोडासा वेगळा एक्सपिरियन्स, खूपच वेगळा एक्सपिरियन्स. म्हणतात ना, प्रत्येक लग्नात, प्रत्येक टाईपच्या लग्नात एक वेगळ्या प्रकारची वाईब असते. ती इथेही आम्हाला जाणवली. खरं तर या लग्नात आम्ही ऑब्झर्व केले की एजेड लोक आणि महिलांचा जास्त पार्टिसिपेशन होतं लग्नामध्ये, जे खूप चांगलं आहे. जवळजवळ सगळ्यांनीच हे अवलंबायला काय हरकत नाही. सो असं हे लग्न अटेंड केलं. सो उद्यापासून आपली केरला टूर स्टार्ट होते. आम्ही आता इथून शोरनूरहून उद्या एर्नाकुलमला जाऊ. तिथून मुन्नार, थेकडी, अलेपी असे काही स्पॉट आहेत जे आम्ही पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला 2 फॅमिली जॉईन होणार आहेत. प्रशांतची, जी आपण गुजरातला जाताना जी त्यांना आपण तुम्ही भेटलेला असेल, ती फॅमिली आपल्याला जॉईन होणार आहे. अँड देन अमित आपला एक, हे आपले दोन्ही हॉस्टेलचे खास जिगरी मित्र आहेत. सो ते आणि त्यांची फॅमिली जॉईन होणार आहेत. आम्ही त्यांना सकाळी उद्या एर्नाकुलम स्टेशनला त्याच ट्रेनमध्ये कॅच करू आणि देन आपली केरला टूर स्टार्ट होईल. ओके, तोपर्यंत गुड नाईट.